काय शिराळकरांच्या काय म्हणत? तुतारीच येणार. बर, कसं काय? कारण सगळे चोरच भाजपमध्ये गेलेत ना आता. बर, भ्रष्टाचार केलेले सगळे नेते भाजपमध्ये गेलेत. असं नाही, एका बाजूला कमळ चालू आहे, एका बाजूला तुतारी. एक पावर काहीतरी चला चालू. झाली. हा? नाईक निंबाळकरची पावर कमी आहे. कमी आली. कशामुळे कमी आली? काय कारण असेल? तुतारी कशामुळे कमी आली? शरद पवार साहेब शरद पवार साहेब. आता बघताय तुम्ही, एका बाजूला तुतारी आहे, एका बाजूला कमळ आहे. कमळाने काय हो पाक महाराष्ट्राचं वाटोळं केलं. देवेंद्र फडणवीसनी जे पक्ष पुढे केले त्याच्यामुळे लोक नाराज झाले. शरद पवार. शरद पवार साहेब. का बरं एवढा कल आहे ह्या भागात शरद पवार साहेब? शेतकऱ्याचे नेते आहेत ते. शेतकऱ्याच्या व्यथा सगळ्या जाणून घेणार माणूस आहे. हे भाजपनेच ते बोल बच्चन आहेत. बोल बच्चन शिवाय काय करत नाही. महाराष्ट्रात लोकसभेच्या आता चर्चा होऊ लागलेल्या आहेत आणि त्या चर्चामध्ये सर्वात जास्त चर्चा जी आहे ती माढा लोकसभा मतदारसंघातील. कारण याचं असं आहे की माढा लोकसभा मतदारसंघात आता मोहिते पाटील घराण्यांनी आव्हान दिलेलं आहे. ते आव्हान आहे ते रणजितसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधातलं. म्हणजेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा एक थेट संघर्ष आहे. आपण सध्या आलेलो आहे ते पुणे सोलापूर हायवेवरील एक महत्त्वाच्या ठिकाणी टेंभुर्णी या गावी. टेंभुर्णी गावातल्या लोकांच्या मनात काय सध्या चालू आहे ते आपण शोधण्याचा प्रयत्न करू. आणि आपण सध्या बघतोय ही एक पेठ आहे, छोटीशी पेठ आहे, जी पेठ एक बाजार भरतो त्या बाजारच्या ठिकाणी जाणार ही पेठ आहे. बरोबर. काय तुमचं काय कुठलं गाव आहे तुमचं? टेंभुर्णीच आहे प्रॉपर. बघताय आता लोकसभा आलेली आहे, एका बाजूला कमळ आहे, एका बाजूला तुतारी आहे. लोकांचा कल कुठं आहे ह्या भागातल्या लोकांचा? ह्या भागातल्या लोकांचं तुतारीवर आहे. का बरं तुतारी? का आता खासदार तर कमळाचे आहेत. पण त्यांनी काय कधी कामच केलेलं नाही, इकडे फिरकलं नाही. एकंदरीत काय चित्र होईल बरं? तुतारीशिवाय दुसरं काय होणार. आणि आमदार तुमच्या जे तुमचे आमदार आहेत ते आता महायुतीच्या बाजूने आहेत. पण तुतारी कशी काय चालेल तालुक्यात? ते हे करणार आहेत, त्यांच्याकडे काय एवढं हे नाही. तुतारीवर जास्त लक्ष. तुतारीवर जास्त बरं आहे. काय तुमचं कुठलं गाव आहे? शेवरे. बर, काय काय तुमच्या काय मनात चालू आहे आता सध्या? आमच्या मनात काय, आमचे नेते आमदार बबनदादा जे सांगतील ते आम्ही करणार. बर, बबन दादा तर महायुतीकडे आहेत की मग आता ते चालू आमदाराला मतदान करायचं सांगतात. हा, मग ते सांगते त्यांनाच करणार ना आम्ही. बर, सांगतील कारण त्याला त्यांचा विकास आहे त्यांचा तालुक्यात. काय विकास केलाय? काय काय विकास केलाय? या इथं एक दोन मिनिट या की. काय विकास केलाय का? खासदारांनी विकास केलाय? खासदाराने काहीच केलं नाही विकास. बघा, हे दोघं एकत्र बाजाराला आलेले बरं का. हे दोघं एकत्र बाजाराला आलेत. दोघांच्या मतामध्ये किंवा विचारामध्ये आमदारकीच्या टायमाला आमचा आमदार आम्ही धरणार. बर, आमदारकीच्या टायमिंगला आमदार. ते मतदानचे तुतारे लोक करते ते. हा, ते आता उमेदवाराचं काय कार्य नाही. हा, हा. ती पवार साहेबाकडे बघून मतदान करणार आहेत लोक. बर, यातली 20% लोक. बर, आणि बाकीची जी आहेत इकडे ती बबनदादाचं जे सांगतील त्यालाच करणार आहेत. बर. बबन दादा सांगतील ते त्यांचा करणार. विकास. तुमचं कुठलं गाव? गाव कुठलं? कुंभे. बर, काय लोकसभा आली आता? बर. जनतेचा कौल कुणाच्या बाजूने? तुतारी का कमळ? जो कार्यकर्ता कार्यशील असेल त्याच्याकडं कल आहे जनतेचा. मग कार्यशील कोण वाटते दोघात? कार्यशील आता सांगायचं म्हणजे जे का आतापर्यंत नेता होता, काय लोकांनी त्यांना पाहिलं सुद्धा नाही सुरुवात आता सध्या. आणि कोण आहे खासदार आणि कोण काय आहे हे कोणालाच माहित नाही. नाव माहिती आहे का तुम्हाला? निंबाळकर असं ऐकलंय. बघा, म्हणजे ह्याच्यावरून लक्षात घ्या. खरं तर लोकांचा रोष आहे. या बाजूला या ना, या बाजूला या. थोडं सूर्यप्रकाश आहे या बाजूला या. तुमचं कुठलं गाव आहे? शिराळ. शिराळ. काय शिराळकरांच्या काय म्हणत आहे? तुतारीच येणार. बर, कसं काय? कारण सगळे चोरच भाजपमध्ये गेलेत ना आता. बर, भ्रष्टाचार केलेले सगळे नेते भाजपमध्ये गेलेत. हां हां. त्यामुळं भाजपवर जरा लोकांचा म्हणजे पण तुमचे आमदार महायुतीवर आहेत की? हा तुमचे आमदार महायुतीवर आहेत. असले तरी म्हणजे आता म्हणजे भ्रष्टाचारी जेवढे नेते आहेत ते सगळे भाजपमध्ये गेलेत ना आता. हां, त्याच्यामुळे जनता नाराज आहे. हां ही शेतकरी जे आहेत, आता आपल्या इथं जास्त शेती चालते. हां. शेतकरी खुश आहे का भाजप सरकार? शेतकरी म्हणजे कसं आहे, शेतकरी खुश जरी असला तर आता जेवढे भ्रष्टाचारी नेते होते तेवढे सगळे भाजपमध्ये गेलेत ना. बर, नेते भ्रष्टाचार नेते भाजपमध्ये गेलेत असं म्हणणं.
काय आहे का मतदानाचं आलं का आधी का? आधी पहिलंच आहे का मतदान? पहिल्यांदाच आहे. काय पहिलं मतदान कोणाला करायचं? या इकडं असं या. पहिलं मतदान कोणाला करायचं? चला. शरद पवार साहेबांना करायचं. का शरद पवार साहेबांना? ती शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेणारे केंद्रीय नेते आहेत. वडील काय करतात तुम्ही? शेती. बघा हे शेतकऱ्याचा मुलगा आहे. पहिलं मतदान आहे यांचं आणि पहिलं मतदान हे ते शरद पवारांच्या विचाराला करणार आहेत, बरोबर? हा. काय गाव कुठलं तुमचं? पालवण कुठं आहे ते? पिंपणेर पाशी 5 किलोमीटर आतमध्ये. पिंपळनेर म्हणजे तिथं मग तुमच्या आमदारांचंच गाव जवळ आहे. आमदार आहेत की आमदार ही भाजपकडून गेलेत मग आमदारांच्या मनावर काय आहे? पण ती म्हणतील की आता तुम्हाला काय नाही मतदान अडचण. करा कमळाला. काय ही अडचण नाही. बर काही अडचण नाही. तुमचं कुठलं गाव? अकोले. काय अकोलेकरांच्या मनात आहे आता? लोकसभा आली की. तुतारी. बर का बरं तुतारी? ओनली शरद पवार. शरद पवार साहेब. का बरं एवढा कल आहे ह्या भागात शरद पवार साहेबांचा? शेतकऱ्याचे नेते आहेत ते. शेतकऱ्याच्या व्यथा सगळ्या जाणून घेणार माणूस आहे. हे भाजप नुसते बोल बच्चन आहेत. बोल बच्चन शिवाय काय करत नाहीत. मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, जनतेला काय द्यायचं नाही. लोकसभेत कोण निवडून येईल आता तुमच्या भागात? मोहिते पाटील. पण आता सगळं 4-5 आमदार तरी माहितीचीच आहे ती. असू द्या मोहिते पाटील. तुतारी वाजणार. तुतारी वाजणार. त्याला तुतारी वाजणार लोकांचं म्हणणं आहे. या इकडे या 2 मिनिटं. अहो या तुमच्यासाठी थांबलो राव. काय कुठलं गाव आहे तुमचं? आडेगाव. वडवली. 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 बरं. काय लोकांचं काय म्हणणं आहे? लोकांचा कल ह्याच्याकडेच आहे, तुतारीकडेच आहे. राष्ट्रवादी आज शरदचंद्र पवार साहेबांची. बर का असू शकतोय? या की बाबा इथं. शेतकऱ्यांची जरा जाण आहे. शेतकऱ्याचा जपणारा नेता आहे पवार साहेब. ह्यांची जीएसटी ही धोरणं, पेट्रोल डिझेल गॅस काय रेट किती वाढवलंय भाजप सरकारने. त्यामुळं सध्या कल सगळा लोकांचा राष्ट्रवादी पक्षाकडेच आहे. स्थानिक आमदारांचं लोक ऐकतील का बरं? थेट प्रश्न आहे आता. चला. काही लोकांच्या मनातलं काय सांगू शकत नाही, पण जनता एकीकडे आणि पोटारी इकडे झाले ते आता सध्याला. मी यापूर्वी कुर्डवाडीचं केलं बरं का कव्हरेज. मी यापूर्वी मला वाटतं माड्याचं केलं. हेच लोकांच्या मनात होतं की जनता एका बाजूला आहे आणि नेते मंडळी एका बाजूला आहे. बरोबर आहे का? काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे का बोलते? हा राष्ट्रवादीचा बाल्य केला आहे आणि राष्ट्रवादीचा मोहिते पाटला गड येणार. मोहिते पाटील. मोहिते पाटील. बर बाबा आता बाबांनी भरपूर घेतले बाबा. काय काय घेतलंय बाबा? भाजी बिजी आणली. भाजी घेतली का? बर बर बर. काय गाव कुठलं? टिंबुर्णीच आहे. काय टिंबुर्णीकरांच्या मनात चालू आहे? लोकसभेत एका बाजूला तुतारे, एका बाजूला कमळ आहे. कमळच फुलणार आहे. कमळ फुलणार तर कुणाचं आहे कमळ? कमळ मोदीचं. बर आता मोहिते पाटील पण आहेत ना इकडे. हायत तरी काय करायचं. बर म्हणजे या बाजूला कमळाकडे मतदान होईल भरपूर. हो होणार की. कमळाकडे मतदान होईल. तुमचं काय म्हणणं आहे? गाव कुठलं? तिथलंच आहे का? एका बाजूला तुतारे आता तुमच्या लोकसभेला, एका बाजूला कमळ आहे. लोकांच्या काय म्हणत आहे? तुतारी. हा? तुतारी शरद पवार. लय हळू बोलताय तुतारी. बिंदास बोला ना काहीतरी. कुठलंही चिन्ह सांगा, बिंदास सांगा. तुतारी. तुतारी. चला लोक हळूच सांगतात तुतारी म्हणून. हो या इकडं. या हो या. हा असू द्या की. या की इथं या की. बाजार झाला का? कुठलं गाव? दहिवली. दहिवली. काय आता बघताय तुम्ही एका बाजूला तुतारी आहे, एका बाजूला कमळ आहे. कमळाने काय हो पाक महाराष्ट्राचं वाटोळं केलं. देवेंद्र फडणवीसनी जे पक्ष पुढे केले त्याच्यामुळं लोक नाराज आहेत. त्यामुळं तुतारीच चालणार. तुतारी सांग. हो. मोहिते पाटलाचं काम आहे. पण ऐका ना काय होतंय माहितीये का? आता ही अडचण अशी आहे तुमच्या भागातल्या लोकांची की स्थानिक जे आमदार आहे ते माहितीच्या बाजूने. आमदारकीच्या वेळेस त्यांचं ऐकू की आपण. बर खासदारकीच्या वेळेस नाही. ते सांगतील ना तुम्हाला बाबा मतदान करा, असं करा, या बाजूला करा. नाही आम्हाला अधिकार आहे, आम्ही करणार ना. बर हो. एकंदरीत काय होईल सगळे आहे? तुतारी 100%. 4 ते 5 मला वाटतं काहीतरी महायुतीचे तुमच्या लोकसभा लोकसभा ह्याच्यामध्ये आमदार आहेत माहितीचे आहेत. त्याचा फरक नाही पडणार? नाही पडणार. नाही. बरं, चला असू द्या. चल काय घेतलंय? हा बटाटा, मिरची, बटाटा मिरची घेतली. अद्रक. बर कुठलं गाव आहे? वेणेगाव. विनेगावकरांच्या काय म्हणत आहे आता? कमळ फुलवायचं की तुतारी वाजवायची? आम्ही मोदी सरकारी माणसं आहेत. बर वरच्याने काय आदेश ते आदेश आम्ही पाळणार आहे. कुणाचा आदेश पाळायचा? मोदी सरकार. बर चला असू द्या. मोदी सरकारचा आदेश पाळायचा म्हणतात. कुठलं गाव आहे तुमचं? नगोरली मोरे वस्ती. मोरे वस्ती. आता तुम्ही बघताय लोकसभा आली. एका बाजूला धैर्यशील भाई आहेत, एका बाजूला रणजित नाईक निंबाळकर आहेत. काय लोकांचे कल कुणाकडे?
काय आमच्या मते जी जनतेची सेवा करते त्याच्याकडेच कला आहे. कोण करतंय जनतेची सेवा? काय आता समजा समोर दिसतंय तीच कला आहे. समोर दिसतंय. हा समोर दिसतंय जनतेला बी, काय शेतकऱ्याला बी कळतंय, काय जनतेला बी कळतंय, गोरगरिबाला बी कळतंय. शेतकरी या भाजप सरकारवर खुश आहे का? खुशीच आहे की सध्या तर. बर गोरगरीब चुली पेटल्या, काय अन्नधान्य पुरवठा काय होतंय, गॅस मिळलं काय लोकांना. बर 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 सर्वसामान्य सेवा करणारा नेता म्हणतो. सर्व तुमचं काय मत आहे? भाजपशिवाय दुसरं काय नाही. बर भाजप. चला काय मतदान कितवं मतदान आहे आता लोकसभेला तुमचं? माझं 4th वय चालू आहे. बर काय आता काय कोणाकडे कल आहे जास्त तुमच्या भागात? निंबाळकर. बर भाजप. भाजप. बर का बरं भाजप असं कल काय जास्त? सर्वसामान्याची जनतेची कामं. हम्म. आज 12,000 येते. बर काय एकंदरीत काय होईल? भारतीय जनता पार्टी निवडून येईल. चला भारतीय जनता पार्टी निवडून येईल असं सांगतो. हो काय घेतलं? किती लांब आहे ते? 10 किलोमीटर. लोकसभा आली आता काय चालू आहे तुमच्या गावातल्या लोकांचं? आम्हाला काय, आम्ही कामात असतो बिजीने. नाही तरी पण काहीतरी चर्चा असली. कट्ट्यावर बसता तुम्ही? कुठं बसता? कुठं बसत नाही. दहशत आहे आम्ही का दुकान. कोणाची? दहशत आहे? कोणाचीच नाही. नाही काय नाही. काय एकंदरीत काय होईल? कमळ फुलेल का तुतारी वाजेल? काय काहीतरी होईल? तुतारी वाजेल. तुतारी. तुतारी वाजेल. बर का कसं काय बरं तुतारी वाजेल? हाय मार्केट त्यांचंच आहे सध्या चालू. लोकांचा कल आहे तिकडे. कळले. चला लोकांचा कल तुतारीकडे आहे असं. या इकडे या, दोघं निवांत बसलेत खात. आपण इकडेच विचारू काय बेळ खाताय? अरे वा वा. बर बेळ खायला दिली मला, थँक्यू. कुठलं गाव? इंदापूर. इंदापूर. बर आता इंदापूर म्हणल्यावर तुमच्याकडे सुप्रियाताई आणि सुनेत्राताई. सोनेत्रात आहे. काय तुमच्या मनात काय, तुमच्या भागात काय चालू आहे? आमच्या भागात काय आता शरद पवारचं आहे तीच पुढे चालणार. आलं का लक्षात? पण आमदार नाहीत ना तुमच्या माझी आमदार नाहीत ना तुमच्या बरोबर तिथे? नसू दे की, पण ती सुप्रियाताई येणार म्हणजे येणार असं आहे. बर फिक्स सीट आहे. कसं आहे, शेवट पोरगा जरी बापाला सोडून गेला तर पोरगी आहे ना, महत्वाचं हे आहे. बरोबर. मग लांब आला तुम्ही बाजारला? ती बाजारला आलो जरा काम होतं जरा विकायला. बरं बरं. ताई तुमचं काय म्हणणं आहे? सुप्रियाताई का सुनित्राताई? का आता काय सांगावं, कोणीतरी शेवटी निवडून येणारच की. हा नंदन भाऊजाई. पण काय लोकांच्या मनात काय, तुमच्या भागात लोक काय म्हणतात, कोणाला मतदान करायचं म्हणतात? सुप्रियाताई. ही म्हणतात म्हणून तर नाही नाही, ना? नाही, सुप्रियाताई. त्यांचा दबाव नाही ना? नाही नाही. चला तुम्ही एकत्र. बाबा अवले अपदा चालली तुमची. केवढी पिशवी आहे? भरून घेतली? लागते खायला तेवढी. किती जण आहेत घरात? घरात मग 10-15 जण आहे ती. कुठलं गाव आहे? आलेगाव. आलेगाव. आता तुम्ही बघताय हे आले की आता लोकसभेचे इलेक्शन आलं. एका बाजूला धैर्यशील बाई आहेत, एका बाजूला रणजित दादा आहेत, ते नाईक निंबाळकर पलटणवाले. बर कुणाकडे लोकांचा कल आहे तुमच्या गावात? तिथलं मोहित्याचाच आहे कुणाचा आहे. बर मग काय पण आता खासदार तर ते होते की तिकडे नाईक निंबाळकर. होतं की मला, पण आता काय बर तुमच्या गावात काय दिलं का त्यांनी? काय माहित नाही आपल्याला. मी जरा परगावला असतो राहायला. बाजार केला आठवडा बाजारात काय. बर झाला का बाजार? झाला की आता ही लोकसभेचा पण बाजार चालू झाला की चालू आता काय आमच्या भागात चालू आहे तुतारीच. तुतारीच. बर का बरं तुतारी? का आता आम्ही सगळी दादाची माणसं आहे, परंतु आता काय खासदार साहेबांनी काय कामच केलं नाही. कुठलं गाव आहे तुमचं? नगोरली. बर अजून खासदार साहेब आमच्या गावापर्यंत पोहोचला नाही. कुठला गाव निधी आला असेल की काय नाही गावात 1 रुपया निधी आला नाही. काय सुद्धा आलेला नाही. किती लोकसंख्या आहे गावाची? आमच्या गावाची लोकसंख्या 1400. बर किती मतदान होईल? मतदान तुतारी 80% 20% होईल कमळाला. बर एकंदरीत भाजपाच्या कामकाज आहे जी चालू आहे आता, शेतकरी वर्ग खुश आहे का? नाही भाजपावर कसलाच खुश नाही. का बरं? सध्या वातावरण सगळं पवार साहेबाचं आहे. पवारमय वातावरण आहे सगळं. का बरं पवार वातावरण झालंय? कारण भाजपाचं काय 10 वर्षात का कुठलं काम दिसलेलंच नाही. तरुणांना बी कुठला नाही, ज्येष्ठांच्या बाबतीत बी कुठला विकास केलेला नाही. कुठल्या गोष्टींना प्रगतीच केलेली नाही. एकंदरीत काय होईल या लोकसभा? नाही मोहिते पाटील लय नाही महायुतीचे 5 आमदार आहेत प्रस्थापित आहेत आता ते नाही. तरी पण कसं काय होणार? मस्त आहेत ते, पण जनता त्यांच्या बाजूला. जनता एका बाजूला. हे खरं तर आहे ना, ही वाक्य मला बाहेर काढायचं होतं म्हणून हे. या इकडं, तुम्ही तर लेबल लावून फिरता. या 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 अहो या इकडे या 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 आतावर इच्छा घेतो. कुठलं गाव? टेंभुर्णी. काय म्हणत चालू आहे आता? काय नाही काय कसं नाही, एका बाजूला कमळ चालू आहे, एका बाजूला तो तरी एक नाईक निंबाळकरची पॉवर कमी आली. कशामुळे कमी आली? काय कारण? तुतारी. कशामुळे कमी आली?
शरद पवार साहेब शरद पवार साहेब. का बरं शेतकरी खुश नाहीत का भाजप सरकारवर? नाही नाही का बरं? दुष्काळ निधीला 3, 13, 9, 18 बर मिळायला 75 बर आणि सगळ्या अडचणी शेतकऱ्याला अडचणी आहेत सगळ्याला. बर 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 असं चला ह्या बाजूला. ओ या की इकडं. तुमचं लेबल बघून मी थांबलो राव. असं काय करता? ही लेबल दाखवा. ही लेबल दाखवा. ही लेबल झूम करा जरा. तुम्ही बाजार न्यायला आलाय बरोबर? लेबल घालून कसं काय बाजार नाही? सेवेला गेलो तिकडे करमाळ्याला. बर बर काय म्हणत चालू आहे तिथल्या लोकांचे? आता तुम्ही तर लेबल लावले, मला तुमचं मत कळतंय, पण लोकांचा कोड काय आहे यामध्ये? करमाळा तालुक्यातील आता नेते एकीकडे आहेत आणि जनता एकीकडे आहे. बर त्याच्यामुळं कमळाच्या विरोधात मतदान करायची तिथल्या सर्वसामान्य लोकांची मानसिकता तयार झालेली आहे. तयार झाले. बर कमळाच्या विरोधात मतदान करायचं. कमळाच्या विरोधात मतदान तयार करायचं. बर बर शेतकरी वर्ग नाराज आहे एकंदरीत आम्हाला चर्चेतून समजतं. समजते खरं आहे. चला असं कुठलं टिंबोर्णी बघताय आता लोकसभा आली की आली मतदानाचा अधिकार आला असेल तुम्हाला आला, लोकसभेत? आला. कितवं मतदान आहे लोकसभेला तुमचं? लोकसभेला दुसरा आहे आता ही. दुसरं मत आता कुणाच्या पार्ट्यात जाणार? हा मत म्हणण्यापेक्षा तुमचा ओढ कुणाकडे जास्त? तुतारी तुतारी. का बरं तुतारी? विकास आहे तुतारीत. बर कमळाने विकास केला नाही. काय केले कमळांचा? शेतकरी वर्ग खुश आहे का कमळावर? नाही खुश नाही. कारण काय असू शकते त्याला? हा कारण काय असू शकतं? काय महागाई वाढली सगळी. महागाई वाढली सगळी. बर एकंदरीत काय होईल या सगळं लोकसभा मतदारसंघाचा विचार केला कुणाचं पारड जड कोण विजय होऊ शकतो अंदाज काय? तुतारी वाजेल की. तुतारी वाजेल. बर चला तुतारी वाजेल. धन्यवाद. तंबाखू चांगली नसती राव. बर असू दे जाऊ द्या. नाद असो. होय. बर कुठलं गाव आहे? टिंबुर्णी. टेंभुर्णीच आहे का? आता लोकसभा आली की हो होय, तुमची. होय. एका बाजूला धैर्यशील मोहिते पाटील आहे, दुसऱ्या बाजूला नाईक निंबाळकर आहे. तिकडं बर. लोकांचा कल कुणाच्या बाजूने चाललाय? का आता जे जे त्याच्या मनाचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं कुणाचं पारड जड आहे आता? पार्ट काय आता धैर्यशी पाटलाच होणार आहे. धैर्यशील पाटलांचं पारड जड. हा लका तुतारी लक्कच काय? हा, खासदार तुमचा विकास केला एवढा? नाही नाही हा? म्हाताऱ्याला मारता काय? बर का बरं पवार साहेबांकडे काय का कल आहे एवढा? हाय लोकांचा कर राव. कशामुळे? हाय लोक कष्ट वाटतंय तुतारीला म्हातारपणी एक बार द्यावं मत. टेंभुर्णीची किती लोकसंख्या किती आहे शहराची? आम्ही बाजार खेडेगावची माणसं आम्ही. टेंभुर्णीची किती अंदाज? तरी टिंबुरी 14-15 हजार असेल की. बर ही टिंबुरीचा माणूस. बर तुमच्या गावात तुमचं गाव कुठलं म्हणलं? माळेगाव. किती लोकसंख्या आहे? 1400-1500 आमच्या गावात. 1500 साधारण 1500. काय होईल रेशिओ काय होईल तिथलं? तुतारीवर चाललंय लोकांचं भर कल लोकांचा तिथंच आहे जास्त. बर हो या इकडं या पुढे या पुढे या पुढं या. बरं गावाचं नाव तर सांगा की कॅमेरा चालू गावाचं तर नाव सांगताल का नाही? नगोरली. बर किती लोकसंख्या आहे? 1000-1200. 1200 लोकसंख्या आहे. काय होईल लोकांचा कल कुठं आहे तिकडं? निम होईल. निम होईल. काय नाही सांगणार म्हणले पण अकोले काय मतदानाचं पहिलंच मतदान असेल? हो पहिले कुणाला काय पहिलं मतदान कुणाला पारडे टाकायचं? बघू आता काय काय ठरवलं का नाही? नाही अजून. हा? नाही. काय चर्चा आहे गावात? गावात काय तुतारी का कमळ? कमळ. कमळ. का बरं कमळ असू शकतं? काय आता 400 बार मुळे. बर बर चला असू दे. हो तुमचं सांगा की गाव कुठलं? एकच आहे. आपण तिथे मत वेगवेगळं आहे ना? हा? काय चालू आहे? काय एका बाजूला तुतारी एका बाजूला कमळ आहे. कमळ. कमळ. चला दोघं एकाच गावातले. कमळ पॉवरफुल आहे बाबा यांच्या गावात. या पुढं गाव कुठलं तुमचं? लवळ. काय लवळकरांच्या मनात आहे? एका बाजूला आता रणजित सिंह धैर्यशील भाई आहेत आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत दुसऱ्या कमळ बाजूला. आहे कमळ आमच्याकडे. कमळ. गाव कुठलं? लवळ. लवळ. चला असो या पुढं पुढं या. ओ कुठलं गाव? गाव कुठलं? लवळच आहे का? तुम्ही ते एकाच गावातले दिसताय. काय गावकऱ्यांच्या मनात आहे आता लोकसभा आली की? लोकसभा आली बरोबर आहे. आता दादांना करायचं का तिकडं नाईक निंबाळकर ना? धैर्यशील दादांना का नाईक निंबाळकर? दादा कसं म्हणायचं उमेदवार म्हणायचं? ते धैर्यशील दादा काय म्हणतात ना तुमच्या भागात? तुमच्या भागात काय आमच्या भागातलेच नाही तिथे आम्हाला माहितीच नाही ना. बर बर आम्ही लवळच आहे. बर नाही नाही उमेदवार कुठले उमेदवार? उमेदवार ते अकलूजचे इथं. बर कल आहे कुणाच्या बाजूने? फलटणकरांच्या बाजूने का शरद पवार अकलूजकरांच्या? शरद पवारच्या बाजूला. शरद पवारच्या बाजूने. का बरं शरद पवार साहेबांकडे एवढा कल आहे?
आता काय पवार साहेबांनी जरा भरपूर कामं केली ती पहिल्या काळात म्हणून कल आहे त्यांच्या बाजूने. तर शेतकऱ्यांसाठी भाजप कसं आहे? शेतकऱ्यांसाठी भाजप चांगला आहे. चांगलं आहे. चला या. कुठलं गाव? या पुढं. हो कुठलं गाव? टिंबोर्णी. टिंबुर्णी. काय बाजार झाला का नाही? नाही आता चालू आहे बाजार. चालू करायचं आहे. बरं थांबा 2 मिनिटं. पेट्रोल महाग आहे पेट्रोल. काय करायचं महागाई बरं काय लोकसभा आली आता तुमच्या भागात? आले ना. एका बाजूला धैर्यशील दादा आहेत. काय धैर्यशील दादा का भैया काय म्हणतात तुम्ही? भैया. आणि तिकडे रणजित सिंग नाईक निंबाळकर आहेत. कुणाकडे वोट जास्त आहे लोकांचा? भयाकडे जास्त ओरड आहे सध्या. बर कसं काय बरं असेल? हा चर्चा चालू आहे सध्या. चर्चा चालू आहे. हा बर कसं होईल म्हणजे एकंदरीत कोण निवडून येईल असं वाटतं? भया येते ना एका दिवशी निवडून. भैयाच येतील. हा बर चला असू द्या. काय बोलायचं नक्की? कुठलं गाव आधी सांगा. मी लवळच आहे. लवळ बर माडा तालुका. काय लोकांच्या मनात काय आहे? काय ही जवळचं सीट आहे ती लांबचं सीट आहे असं लोकांच्या मनात आहे. अंतराने म्हणताय का? अंतराने. बर मग इथं गेलं तर बरं आहे. एक 10,000 मतांनी येतील असा अंदाज आहे. 10,000 मतांनी फक्त? जास्त नाही. त्यांनी बी लई कामं केलीत ना. बर हो बर. बर. एकंदरीत शेतकरी भाजपावर खुश आहे का? खुश आहे की. आणि शेतकरी पवार साहेबांवर खुश आहे का? दोघांवर कसं काय खुश असेल? मग त्यांनी काम न करू द्या. त्यांनी पैसे वाटले जरा एवढं दुसरं काय. बर चला असू द्या. या बाजूला या. उजनी महत्वाचं गाव आहे तुमचं. तर काय चालू आहे तिथे? काय चालू आहे असं? एका बाजूला तुतारे, एका बाजूला कमळ आहे. काय सगळे वर्ण एकच आहे खेळ. वर्ण एकच खेळते सगळं. ही दिशा वेगळी आहे फक्त जनतेला. दुसरं नाही, पण काय आता काय नाही बघा. जिथं काम करेल तिथं ठोकणे. बर हाय नाही. कोणाचा प्रवाह नको, कोणाचा पक्ष नको, काय नको. काय केलं सर्वसामान्याला आतापर्यंत? तार पडवलंय सगळं. हे बसला काय आणि ते बसला काय. कुणीच काय केलं नाही. फक्त जे काम करेल त्याला मत. बाकीचं काय नाही. शेतकऱ्यांसाठी कोण चांगलं वाटतं? कशा शेतकऱ्याचं भाजपने पाकभाज्याने केलं. शेतकऱ्याचं काय ठेवलं? जीएसटी शेतकऱ्याला लावला. कापडावर जीएसटी लावला. अन्न खायची पंचायत झाली सगळी. काय ठेवले मला सांगा तुम्ही? सर्वसामान्य माणसाचा काय सध्याची परिस्थिती? भाजपावर रोष आहे म्हणता येईल का? काय भाजपवर रोष आहे आणि कशाचं भाजप? काय भाजप काय कराय? त्याने काय केलं? 40 रुपयाचं पेट्रोल 100 रुपये नेऊन ठेवलंय. 450चं काय म्हणते ती सिलेंडर 1000 रुपये नेऊन ठेवला. सर्वसामान्य माणसाने रोगर घेऊन मारायचीच पाळी आणली आहे. काय परिस्थिती काय आहे सध्या? सध्याची परिस्थिती बघता कशी आहे ती? सर्वसामान्य माणसाचं सध्याचं काही अवघड झाली परिस्थिती. सध्या जगायचं अवघड आहे. खरंच अवघड आहे. जनतेतनं रोष येईल का निर्माण? ह्याचा रोष जनता सगळी हुशार झालेली आहे. सांगायची गरज नाही आता जनतेला. सांगायची गरज नाही. काहीच गरज नाही. चला, जनता पूर्ण हुशार आहे. जनता हुशार आहे. कुठलं गाव कुठलं? अकोलं. काय अकोलकरांच्या मनात चालू आहे? फोन आला तर इकडे विचार. तुम्ही फोनवर बोला. कुठलं गाव? अकोलं. दोघं एक बरोबर आले काय? बरोबर झालं. बर काय अकोलकरांच्या मनात चालू आहे? एकदा धैर्यशील भाई आहेत, इकडं रणजित सिंह नाईक निंबाळकर आहे. धैर्यशील भाईंनी काय केले? शुगरला सगळ्याच्या बुडविले सगळ्यांना. त्याच्यामुळे त्याचं काय नाही आता. बरं असं आहे. बरं आता कमळ चालेल म्हणायचं मग? चालेल कमळ चालेल. हा बर चांगलं 70% कमळ चालेल. 70%. हा ते पैसे बुडवून चांगलं तोंड साता दावा आले ते लय दिवसांनी. असं आहे. बर ह्या सुद्धा प्रतिक्रिया खरं तर महत्वाच्या आहेत. काय तुमचं कुठलं गाव? अकोलं. बर काय म्हणत आहे आता? एका बाजूला धैर्यशील भाई आहेत, एका बाजूला रणजित दादा आहेत, तिकडचे नाईक निंबाळकर. कमळाला मत कवाच बोट आपलं हे झालं नाही. बर धैर्यशील भाई तू तरी काहीतरी पवार साहेब. बर का बरं पवार साहेबांची वोट जास्त आहे? बऱ्याच लोकांनी पवार साहेबांचं नाव घेतलं. शेतकऱ्याला जर जगवायचं झालं तर तीच माणूस आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे, पवार. पण आता पवार साहेबांना बीजेपी जर आली आता, मोदी जर आला तर राहणं नाही करावं लागली शेतकऱ्याचं विचारून घे. आता पवार साहेबांकडे दादा नाहीत, बरेचसे नेते मंडळी फुटले. त्याच्यावर बोलत नाही ती केव्हा एक होते सांगता येत नसतं. चला दोन्ही बाजू त्यांनी मांडल्या. दोन्ही टिंबुर्णीच आहे. काय लोकसभा आली आता? एका बाजूला धैर्यशील दादा आहेत, म्हणजे भैया तुमचे. बरोबर. तिकडे रणजित सिंह नाईक निंबाळकर आहे. लोकांचा वोट कोणाकडे आहे? खोल शेवटी भाजपकडेच आहे. बर खासदार साहेबांचं काम कसं? बरं आहे. चांगलं नाही म्हणत? बरंच म्हणायचं. चला असू द्या. या बाजूने आम्ही इथून येतो. या पुढनं
लय निवांत बसलाय. काय गिरायक नाही बसले काय करायचं. गिरायक नाही. हा आता उन्हात कसं गिरायक असणार. आपण पोटाला काय करायचं मग. बर काय आता कुठलं गाव कुठलं आहे तुम्ही. लवळचं. लवळ. कोणाचं पारड जड आहे तिकडे. तुम्ही म्हणताल तसं. आम्ही काय म्हणायचं आम्ही विचारतो तुम्हाला. आम्ही विचारतोय. असं आहे होय. तुतारीच आहे. तुतारीच. का बरं तुतारीच असू शकते. काय पाहिलेलं कटाळे झाले ते माणसं जरा. बर बर तुमचं काय मत आहे. तुतारी. तुतारीकडे गोड जास्त आहे. थोडस शॉर्टकट मध्येच मी घेतो आता हे. तुमचं काय मत आहे. आमचं मत आहे वर मोदी. वर मोदी. गाव कुठलं आहे तुमचं. लवळच. लवळ. तुम्ही पण लवळच आहे हो. ते तर तुतारी म्हणले. मोदीच. तुमच्या गावात किती टक्के होईल हो. तुम्ही तिघ आहे एकाच गावातले. किती टक्के होईल तुमच्या गावात. तुतारीला किती कमळाला किती अंदाज काय. 50-50. बरं 50-50% सगळे खुश. सगळे खुश. चला असू द्या. मावशी कुठलं गाव तुमचं. आम्ही इथलंच आहे. इथलंच आहे. लोकसभा आली आता. आली की. काय एका बाजूला तुतारी एका बाजूला कमळ आहे. एक महिला म्हणून कुणाकडे वोट जास्त वाटते. तुतारीकडंच. का बरं तुतारी. आता आमच्या घरचे सगळे त्याच्याकडे म्हणल्यावर तुतारीकडे. घरचे सगळे घरच्यांच्या ह्याच्यावरच. बरं ही भाजप सरकार होतं. भाजप सरकारच्या विषय महिला म्हणून त्यांचं कामकाज योग्य वाटतंय का. काय आता आम्ही पण नाही त्याच्यात एवढं काय नाही सांगता येणार. सांगता येणार नाही. बरं असं चला एवढी प्रतिक्रिया दिली एवढंच काफी आहे. चला आता मित्रांनो पुणे सोलापूर हायवेवर जी टेंभुर्णी गाव आहे ना त्या टेंभुर्णी गावात मध्ये मी सध्या आलेलो होतो. माढा लोकसभा मतदारसंघातील खूप महत्त्वाचं गाव आहे हे आणि साधारण 15,000 लोकसंख्या असलेले हे गाव आहे. खरं तर टेंभुर्णी ज्यांच्या बाजूने आमदार असं एक चित्र या माढा विधानसभेमध्ये पाहायला मिळतं. परंतु ह्या भागातल्या लोकांचं आता बघितलं तुम्ही की बऱ्याच लोकांनी तुतारी या चिन्हाला पसंती दिली आहे तर काही लोकांनी कमळ पण सांगितलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये रणजित भैया पुढे जातील या गावामध्ये किंवा धैर्यशील भैया पुढे जातील हे पाहण्यासाठी काही वेळ आपल्याला थांबावं लागेल. तुर्तास मी इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज आणि टाइम्स 9 मराठी न्यूज मार्फत टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर.